RDSS मधील कामात हलगर्जीपणा, काम पूर्ण होण्याआधीच विद्युत खांब कोसळले, स्थानिकांमध्ये भीती. कळवण तालुक्यातील जयदर सबस्टेशनवरून अंबापूर, वरखेडा, करमाळा यांसह काही आदिवासी खेड्यांवर केंद्र शासनाच्या RDSS योजनेअंतर्गत नवीन विद्युत मेन लाईट टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र या कामात हलगर्जीपणा होत असल्याचे आता उघड झाले आहे. अंबापूर परिसरात अवघ्या 8 दिवसात 2 विद्युत खांब कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की उभारण्यात येणारे खांब पोकळ, कमकुवत व निकृष्ट दर्जाचे असून योग्य ते मजबूत केलेले नाही. वीज पुरवठा सुरू होण्याआधीच खांब कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. सध्या राज्यमार्ग क्रमांक 21 वरून विद्युत लाईनचे काम सुरू आहे. राज्याच्या दोन्ही कडेला खांब उभारण्यात येत आहेत. मात्र हे काम सुरू करताना सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा जिल्हा परिषदेच्या रस्ते विभागाची परवानगी घेतली आहे का, हा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे. भविष्यात जर रस्त्याचे रुंदीकरण करावे लागले तर हे खांब रस्त्यात अडथळा ठरणार नाहीत का, याची दखल घेतलेली नाही. सापुतारा कनाशी मार्गावरील वरखेडा फाटा ते जयदर अर्जुन सागर महामार्गावरही खांब उभारण्यात आले. मात्र सिमेंट, दगड किंवा वाळू यांचे मजबूतीकरण न करता फक्त दगडगोटे व मातीने खड्डे बुजवण्यात आले. पावसामुळे माती सरकून खांब कोसळत असल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात आणखी खांब कोसळण्याची शक्यता आहे. संपूर्ण कामावर देखरेख करणाऱ्या राज्य विद्युत महामंडळासह संबंधित विभागांनी अद्याप काहीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. ठेकेदाराने भविष्यातील रस्त्यांचे नियोजन, मजबूतीकरणाची गरज आणि सुरक्षा याचा विचार केला नसल्याची बाब प्रकर्षाने पुढे येत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून कामाची चौकशी करावी अशी मागणी होत आहे. स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक.